अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय समाज आघाडीतून लढणार आहे। आणि विशेष म्हणजे मी एक उच्च शिक्षित महिला, म्हणजे माझं PhD चालू आहे, त्या कारणाने महिलांनी, उच्च शिक्षित महिलांचा अधिकाधिक विचार करावा, जेणेकरून महिलांच्या समस्या या सोडवल्या जातील। आणि आमच्या प्रभागामध्ये फार महिलांच्या समस्या तर फारच आहेत, पण अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्त आपण शिक्षण, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर राहू। पाणी समस्या या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जनतेने उच्च शिक्षित महिला म्हणून एक महिलांचा विचार करावा असे मी त्यांना आग्रहाचं विनंती करते। प्रभाग क्रमांक 4D मध्ये अनूप वाडेकर, दामोदर वाडेकर हे खरं तर आमच्याकडनं बी फॉर्म AB फॉर्म त्यांना आम्ही दिलेला होता, पण अधिकाऱ्यांच्या काही तिथल्या क्लरिकल मिस्टेकमुळे त्यांचा फॉर्म तिथं जोडला गेला नाही आणि अपक्ष म्हणून त्यांना आता उभं राहण्याची वेळ आहे। तर आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो की ही तुमची चूक आहे, तुम्ही दुरुस्त करा, तुम्ही केली तर ठीक, नाही तर मग ते अपक्ष उभं राहणं क्रमप्राप्त आहे आणि आमच्याकडूनच ते उभे आहेत जर ते अपक्ष असतील। धन्यवाद। अनूप दामोदर वाडे, प्रभाग क्रमांक 4D या वार्डामधून मी हर्षवर्धन दादा जाधव यांच्या मार्फत उभा आहे। मला त्यांनी AB फॉर्म दिला होता आणि तो मी लावला, पण त्याच्यानंतर ते तिथल्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडून AB फॉर्म घेऊन टेबल खाली लावला आणि मला माझं जे आहे ते अपक्षच्या याच्यामध्ये त्यांनी यादीमध्ये नाव घोषित केलेलं आहे। आज त्यांच्याकडे जाऊन आलो तर त्यांनी मला ते उडवाउडीची उत्तरं दिली। मी बघू म्हणले, तुम्ही बसा, मी 2 तास तिथे त्यांच्या वेटिंगवर थांबलो, तरी पण मला त्यांनी अजून न्याय दिला नाही। तर दादांनी सांगितलं उद्या बघू त्यांचं काय करायचं। तुम्ही तुमच्या आघाडीतून उभे आहात, आपण जनतेला काय आव्हान करणार? भीमापासून वार्ड क्रमांक 4च्या जनतेला काय आव्हान करणार? मी माझं एकच सांगणं आहे की आजपर्यंत जे काही कामं झाले नाही ते सगळ्या जनतेला माहिती आहे। वार्ड क्रमांक 4मध्ये काय आहे, रोड नाही, पाणी नाही, कुठली सुविधा नाही, लाईट नाही। आणि मी ज्या एरियामध्ये राहतो अक्षरशः त्या एरियामध्ये तर रेड झोन करून टाकला होता त्यांनी की हे घरं पडतील, तुटतील, इथं राहणार नाहीत आणि तुम्ही तुमचं बघा काय आहे काय नाही ते। आणि असेच तिथले स्थानिकचे लोक येऊन त्यांनी काय फक्त मतापुरते काम करतात, ते मताच्या दुसरं काही काम करत नाही। मला जनतेलाही सांगायचं हेच आहे, तुम्हाला जर तुमची जागा वाचवायची असेल, काही वाचवायचं असेल, तुम्हाला दादाशिवाय पर्याय नाही। तुम्ही आम्हाला वोट द्या, निवडून द्या, आम्ही तुमची जागा पण जाऊ देणार नाही आणि तुम्हाला पण इथून बेघर होऊ देणार नाही। तुम्ही निवडून आल्यावर सर्वात पहिले कोणतं काम करता? मी निवडून आल्यानंतर तेच ना तुम्हाला सांगितलं ना की इथे जे जागेचं प्रॉब्लेम आहे, आजकाल आता कसं लोक, गोरगरीब लोक आहेत तिथे सगळे, त्यांनी मेहनतीने घेतलेले आहे आणि ते त्यांनी सांगितलेले की बाबा महानगरपालिकेचा हा रेड झोनमध्ये आहे। जो DP रोड जाणार आहे पळेगाव चिनार गार्डन ते भावसिंगपुरात, त्या रोडच्या संदर्भामध्ये बोलताय? DP रोड तो जाणार आहे, तिथं त्यांचं ठरलेलंच आहे आणि ते जे ज्यांनी प्लॉटिंग पाडली त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी ते गोरगरीब जनतेला ते प्लॉटिंग विकलेले आहे, पण त्यांना सुद्धा न्याय आमचे दादा मिळून देतील एवढी आम्हाला 100% खात्री आहे। आणि जनतेने पण तो विचार केला पाहिजे की आपण कुणाच्या मागे जायचं, काय जायचं। सर्वात महत्त्वाची त्याच्यात बाब अशी आहे की जरी DP रोड जात असेल, पुन्हा पुनरुच्चार करतो, जरी DP रोड जात असेल तरी देखील तिथे ज्या अर्थी सेलगीड झालेला आहे त्या अर्थी रजिस्ट्री ऑफिसनी म्हणजेच महसूल खात्याने त्याला सुनिश्चित केलं। आता महसूल खात्याची जमीन सुनिश्चितीच्या प्रक्रियेत पार पडल्याच्या नंतर जर वाद येणार असेल की तो DP रोड अगोदरचा होता आणि हे रजिस्ट्री ऑफिसवाल्यांनी करून टाकलं, तर ती जबाबदारी ही रजिस्ट्री ऑफिसची म्हणजे महसूल खात्याची, ती जबाबदारी लोकांची कशी असू शकते? आणि म्हणून ती जबाबदारी महसूल खात्याची असल्यामुळे नैसर्गिक न्यायाप्रमाणे ती जमीन अधिग्रहण सरकारला करावी लागेल, कारण सरकारने महसूल खात्याच्या मार्फत सरकारच्या तिजोरीत त्या जमिनीचे पैसे त्या व्यक्तीकडून भरून घेतले, ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो। मग स्टॅम्प ड्युटी सरकार घेतंय आणि नंतर त्याच गोष्टीला अतिक्रमण म्हणून बाहेर काढतंय। काय बापाचं राज्य आहे काय? असं होत नसतं। म्हणून कायदेशीररित्या मुळातच या जमिनींना शासकीय अधिग्रहणाची प्रक्रियेतून जावं लागेल आणि शासनाकडे आत्ता पगाराला पैसे नाही आहेत, त्यावेळेला हे DP रोड बनवणार कुठून? आज कांचनवाडी परिसरामध्ये जी घरं तुटली हे म्हणून की DP रोड आहे, तिथे रोड बनला का असा पहिला प्रश्न। सरकारचं आर्थिक दिवाळखोरीचं चित्र सातत्याने मी मांडत आलेलो आहे।
आणि म्हणून जोपर्यंत सरकारच्या तिजोरीत पैसे येणार नाहीत तोपर्यंत सरकार काही करू शकणार नाही. आगाऊपणा करून काही बेकायदेशीररित्या काही गोष्टी घडत होत्या इथे त्या आम्ही थांबवलेल्या आहेत आणि तुम्हाला हे सगळं नीट माहिती आहे. त्यामुळे मी प्राकर्षाने सांगतो की हे पॅनल तुम्ही निवडून द्यावं लोकांनी, जेणेकरून यांच्या मानगुडीवर आम्ही बसून राहू आणि कायद्याच्या तरतुदीचं पालन न करता एका पत्र्याला सुद्धा हात लागू देणार नाही. सिमेंट कॉन्क्रीटचा विषय पुढे राहिला एवढ्या ताकदीने बोलतो.